गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आपण जुनागड स्टेशनच्या बाहेर आहे आणि आजचा आपला ब्लॉग आहे ना तो गिरनारचा आहे. तर गिरनारसाठी चाललो. इथून जुनागडवरून एक 50 रुपये शेअरिंग किंवा डायरेक्ट रिक्षा केली तरी 50 रुपये पर पर्सन घेतात तिथे. तेव्हा या सगळ्या रिक्षा लागल्या जुनागड स्टेशनच्या बाहेर. हे जुनागड स्टेशन आहे इकडं, हे जुनागड आहे आणि त्याच्या बाहेर आहे रिक्षा. तर चला आता डायरेक्ट गिरनारच्या पायथ्याशी जिथून आपला ट्रेक चालू होतं. ही रिक्षा आहे, पर पर्सन 50 रुपये. गव्हर्नमेंट काय तर असणार. तर आपण आता जो जिथून ट्रेक चालू होतं बाहेर त्या ठिकाणी उभं आहे. पाठीमागे इथून आहे ना एंट्री आहे आणि या ठिकाणी आपण बॅग ठेवले. 50 रुपये पर बॅग घेतलेत आपल्याकडून. हे दुकान आहे बरोबर एक्झॅक्ट याच्या बाजूलाच. हे गॉगल पण नाही हां लावडे ना. हे बघा इथून एंट्री करतोय आपण गिरनारसाठी. गिरनारचा ट्रेक इकडनं चालू होतं आपलं. हे बघा इथून चेकिंग इकडे चेकिंग होतं आणि तिथून पुढे ट्रेक स्टार्ट होतं. आता पायऱ्या चालू 10,000 पायऱ्या चढायचे. 8 तास लागतात ते खाली बोलतात. आता आपल्याला किती वेळ लागतो काय माहिती. 8 तासाच्या आत रिटर्न पाहिजे कारण 1 वाजता आपली ट्रेन आहे. त्याच्या अगोदर आपल्याला रिटर्न यायचं. खूप सगळे ट्रेक चालू केलं आहे आणि 10,000 पायऱ्या चढायच्या. रस्त्यामध्ये इथून कमान आहे, इथून आपण एंट्री करतोय. खाली चेकिंग होती या ठिकाणी आणि थोडंसं पुढं आलं इकडे कमान आहे, इथून आपण चाललो आहे. तर आता आहे ना आपल्याला म्हणजे इकडनं रिटर्न कमीत कमी 8 तास लागणार आहे जाऊन येऊन. पूर्ण 4 तास जायला 4 तास यायला. 10,000 स्टेप्स आहेत. आपण 4:45ला चालू करतो ट्रेक आणि पाहूया आता किती वेळ लागतो आपल्याला. हे बघा रस्त्यामध्ये असे सगळे मंदिर आहेत. इकडे हनुमान आहे, इकडे देवींची. अशा सगळ्या रस्त्यामध्ये छोटी छोटी मंदिर आहेत आणि पूर्ण जंगल एरिया. 4 हनुमानला दाखव. ठिकठिकाणी वाईल्डचे म्हणजे क्रॉसिंगचे बोर्ड लागलेत. आम्ही पण जे जंगली जनावर आहेत ना त्यांचे क्रॉसिंगसाठी. हे बघा आपले सगळे ट्रेकर. 1 2 3. अंधारात काही दिसत नाही. आम्ही दिसत नाही. अंधार आहे कारण रात्री चालू झाला ट्रेक. हा आलाय फक्त. हे बघा 500 स्टेप कंप्लीट झाले. हा रूट आहे. 850 स्टेप कंप्लीट झाल्या इथपर्यंत. पाणी संपवलं. 1200 स्टेप कंप्लीट. वाघ दिसतच नाही. एक वाघ पळाला पुढे, दुसरा वाघ उघडा नाकडे झाला डायरेक्ट. रामानुज मंदिरपर्यंत पोहोचले. 2300 बाहेर आहे आता. 2300. 2,500 स्टेप कंप्लीट. 5,000 नाही 2,500 बाहेर आला. तर मित्रांनो 2,500 पायऱ्या चढल्या आपण. आपला एक मित्र 1500वर गिवअप केले, दीपेश, आणि तिथूनच रिटर्न गेला. अजून एक दुसरा गिवअपच्या चान्समध्ये, परंतु अजून तो टिकला. येतोय हळूहळू पाठीमागून. आपण दोघं 2,500वर आलो. ओंकार आणि मी. हाय. 2,500वरती पहिलं पाण्यासाठी विश्रांती घेतली आम्ही. हे बघा आपण 5,000 पायऱ्या चढलो इथपर्यंत आणि इथून पुढं अजून 5,000 चढायचे. म्हणजे आता रोपवेपर्यंत आलं. इथून खाली जायला रोपवे डायरेक्ट किंवा खालून इथपर्यंत येऊ शकतो 5,000 पायऱ्या. इथून वर 5,000 चढू शकता. ह्या कमाईतून आत 5,000 कंप्लीट. टाइम 6:15. नेमीनाथ भगवान की पहिली टोंक हे मंदिर आहे. जाम धुकं पसरले. 5,000 पायऱ्यावर आलो आपण. परंतु बघितलं ना आजूबाजूला एवढं धुकं आहे खतरनाक. हे बघा हे मस्त मंदिर आहे. कसलं एक्झॅक्ट माहीत नाही परंतु सुपर आहे. इथं पार्टी त्याची
टेम्पल ऑफ वास्तुपल. टेम्पल ऑफ वास्तुपल. हा अंधार आहे इकडे का? हे बघा हे मंदिरापाशी आले ना तुम्ही. हे जे मंदिर आहे त्याच्या जस्ट समोर आहे इकडं गजपत कुंड की वर जाणे का रस्ता. म्हणजे इकडं कुंड आहे खाली जायचं असेल तर. मंदिर बघा इकडे एक जबरदस्त मंदिर आहे. तर आपल्याकडे टाईम कमी त्यामुळे आपण पटापट वरती जाणार ट्राय चालू आहे. कारण लवकरात लवकर आपल्याला खाली पोचायचं मेन म्हणजे. त्यामुळे लवकरात लवकर वरती चालू भागू. भय श्री गौमुखी जी गंगा गिरणारी दर्शन बंद आहे पण. इथपर्यंत पोहोचले पण किती पायरे आहे काय आता काहीच आयडिया नाही. काय कुठं मेन्शन आहे खाली बऱ्याच ठिकाणी मेन्शन होतं. आता इथं नाही वरती कुठं. कमीत कमी 5,000 तर आलो आहे 100%. 5,000च्या वरचे आपण. खाली तर बघ पूर्ण धुकं आहे काहीच दिसत नाही खाली. खतरनाक ट्रेक आहे मस्त आहे. वर आल्यावर पण हवा एकदम अशी सुंदर लागते ना. स्वर्ग सुख स्वर्गात आल्यासारखे मस्त आहे. तर फायनली 5,000 पायऱ्यांपर्यंत आला तसं तेव्हा इथं रोपवेचे इथून खाली रोपवेने जाऊ शकता 5,000 पायऱ्या. आणि इकडे वरती 5,000 अजून चढायचे. अजून तरी बंद आहे पण रोपवे चालणार बंद आहे. अभी 7:30 बजे चालू आहे. 7:30 वाजता चालू होते. तिकडे 5च लिहिले नाही 5 PM पर्यंत चालू आहे. पोलीस चौकीपर्यंत पोहोचले आता रोपवेच्या वरती. हा सीन काय करतात आहे बरं. सगळं पायऱ्या वगैरे डेंजर सीन. एक मिनिट सगळं असं छोटे छोटे पायऱ्याच आहे आता. हे बघा सीन खतरनाक. काय व्ह्यू आहे बाबा बाबा वा 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 एक नंबर. हा सीन बघून बघा खतरनाक क्लाउड. हे गिरणारला होतं ना शेवटची दुकान. शेवट दुकान नाही त्यामुळे काय खरेदी करायचं ना इथे घेऊन टाका. पुढे जाऊन काय भेटणार नाही. लिंबू पाणी 30 रुपये. रोपवेवर आणलं तर रोपवे बसून खाली येतं ना पूर्ण उतार आहे बऱ्याच ठिकाणी. आता खाली उतरत जायचं. उतरण्यासाठी नाही उतरायचं चढायचं भरपूर ठिकाणी. खाली उतरण्या सगळं. हे बघा समोर धुक्यात हे झालं ना ते मंदिर आहे. परंतु आपल्याला इथून खाली जायचं. तेव्हा हे इकडे खाली जाऊन त्याला पूर्ण वरती डोंगरावर चढायचं. हे सूर्याचं दिसतं ना बरोबर त्याच्या खाली मंदिर आहे वरती टेकडाव. म्हणजे एवढं खाली उतरायचं आणि परत तिथं वरती चढायचं. हो सूर्य पण बरोबर खतरनाक टाईमवर आलं. मंदिरावर आहे बरोबर. मंदिरावर काही आकार दिसतोय फक्त छोटासा. सीन बघा कसं खतरनाक आहे. पूर्ण आकाशात वाटतं आपण वरती खाली ढग येते. एवढं हाईट चढले वरती. खालचा सीन हे खाली चढून परत वर चढायचं आपल्याला. तो का ती कमान दिसते ना त्या कमानीतून परत वर चढायचं आपल्याला वरती. हे बघा ही कमान आहे तिथून आता वरती चढायचं आपल्याला. होल्ड करा 1 मिनिट. इकडनं परत वरती चाललंय आता. इथून मंदिराकडे जातो आपण. इकडे वरती टोकावर मंदिर आहे ते दत्त मंदिर. गर्दी बघा आता कमी होत चालली. व्ह्यू खालून काय खतरनाक आहे. सॉरी वरून खालचा. फायनली आलो आहे जवळपास एकदम. हे वरती झेंडा दिसतोय ना ते मंदिर आहे दत्ताचं. तो लास्ट स्टॉप आहे.
त्या ठिकाणावरून आपली गिरनार यात्रा संपते. खाली व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे. फायनली टास्क कम्प्लिटेड. आलं आता मग एवढंच काय चढलं नाही या 15-20 शिड्या का आपण दत्त गुरुदेवचं दर्शन घेतोय मंदिरापाशी. यस, वाटलं नव्हतं कंप्लीट करू. खालच्या 1000-2000 पायऱ्या चढल्या होत्या, एकदम थकवा आला होता, परंतु देवाचं नाव घेत घेत चढलो. यस, इथून आता वरती सरळ चालू तिकडे जायचं पलीकडे. आलो आहे म्हणजे फायनली. थोडंसं पुढं इथं नंतर मंदिर आहे. मन प्रसन्न, जो थकवा आहे ना सगळं इथे गायब. ते बघा व्ह्यू बघा, ढग कसे मस्त याच्यामध्ये यार. हे 1,500 आहे. लगे चलो भाई लोग, आता पोचलो आपण वरती दत्त मंदिर आहे पाठीमध्ये. इकडे कॅमेरा अलाउड नाही. हे बघा वरती जे दिसतं ना पताका, हेच मंदिर आहे. एवढंच एरिया. नंतर तिथून आपल्याला खाली जायचं. पूर्ण टास्क कंप्लीट झाला आपला मंदिरात. आणि इकडनं आता निघतो. 7:30 वाजलेत आपल्या बरोबर. 5 वाजता चालू केला होता. 6, 7, 8 तासात वरती आले. सुपर व्ह्यू पण वरती आलो तेव्हा. वाटलं नव्हतं कंप्लीट होईल, पण केलं आहे कंप्लीट पूर्ण. जबरदस्त. असं वाटलं 10 वाजेपर्यंत अर्ध्यातच जाऊ, परंतु 7:30 वाजेपर्यंत वर 2.5 तासात वर पोचले आपण. आता उतरायला 2-2.5 तास संपला. 11 वाजेपर्यंत खाली. तर फायनली आता गिरनारचा आपला ब्लॉग पूर्ण कंप्लीट झालेला आहे. इकडे येण्यासाठी तुम्हाला एक सांगतो, जुनागडवरून पर पर्सन शेअरिंगने रिक्षा भेटते 50 रुपयात. पूर्ण तिथून चढायला सुरुवात होते पायऱ्या, तिथं सोडते. किंवा रोपवेला म्हणलं तर रोपवेला, कारण रोपवेचं थोडं अंतर लांब आहे. तिकडं रोपवे येणार असेल तर रोपवे सांगा. रोपवे फक्त 5,000 पायऱ्यांपर्यंत आहे. सकाळी 7:30ला खोलतोय, त्याच्यामुळं त्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करा. पायऱ्या येणार असेल तर एनी टाईम कधी चालूच आहे पायऱ्या, तर येऊ शकता आरामात. गिरनारला येताना मित्रांनो एक लक्षात ठेवा, वरती प्लास्टिकच्या बॉटल अलाउड नाही. त्यामुळे स्टीलची बॉटल कॅरी करा. पाण्याचा सोर्स जास्त पाहिजे, कारण वरती पाणी बहुतेक ठिकाणी नाही. ज्या बॉटल्स आहे ते 70 रुपये बॉटल आहेत. काय वरती बरंच वरती आल्यावर, त्याच्यामुळे बॉटल्स एकदम कमी आहे. म्हणजे पाणी एकदम कमी आहे, तर पाण्याचा सोर्स तुम्ही बरोबर घेऊन फिरा. तर चला आता एकदम परतीचा प्रवास चालू करतोय आपण. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गिरनार वॉक कम्प्लीट. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. चला, फक्त आमच्या एका मित्राने गिव्ह अप केलं, नाही तर आम्ही तिघांनी कंप्लीट केलं. 2.5 तासात ते पण जबरदस्त एनर्जीमध्ये ब्लॉग कंप्लीट झाला आपला. चला आता बाय. भेटूया नेक्स्ट ट्रेकला. तोपर्यंत धन्यवाद.